नमस्कार. काल निर्णयाच्या आजच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या वर्षीपासून आपण कोविड महामारीशी वेगवेगळ्या टप्प्यांवरती लढत होतो. पहिली लाट, दुसरी लाट, या सगळ्या गोष्टी आता नेहमीच्या चर्चेच्या झाल्याच आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे खूप प्रश्न येतात, की काय करायचं? कशी काळजी घ्यायची? लस घ्यायची का? पण या सगळ्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचे आरोग्य याबद्दल जे प्रश्न येतात, त्याची उत्तरं फारशी सापडत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही ठरवलं, की एका युवा डॉक्टरशी आपण संवाद साधायचा का? म्हणजे सगळ्या आमच्या वाचकांचे प्रश्न, त्याची उत्तरं आणि त्यांच्या शंकांचं निरसन त्या करू शकतील. म्हणून डॉक्टर प्रियांका देशपांडे आज आपल्याबरोबर आहेत. त्या खरं तर सोलापूरमध्ये वाढल्या आणि त्यांच्या आई सोलापूरच्या एक प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ आहेत. डॉक्टर प्रियांकानी स्वतः केईएम कॉलेजमधनं त्यांचं स्त्रीरोग शास्त्रामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि सध्या युके मधल्या प्रख्यात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये त्या फेलो आहेत. तर अशा डॉक्टर प्रियांका आज आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहेत. तर वेलकम डॉक्टर प्रियांका. थँक यू शक्ती. इट्स बीन अ प्लेजर आणि आय एम टोटली हंबल्ड की कालनिर्णयनी मला आज इन्व्हाइट केलेलं आहे. आणि सगळ्यात आधी मी कालनिर्णयचे आभार मानते आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी अशा इतक्या सोशली एका रेलेव्हंट टॉपिकवर हा प्रोग्राम घ्यायचा ठरवलेला आहे. थँक्यू डॉक्टर प्रियांका. मी आता तुम्हाला फक्त प्रियांका म्हणणार आहे. हो, येस. इफ यू डोंट माइंड. तुम्ही ऑफकोर्स, यांच्या ऑफकोर्स. लेखिका सुद्धा आहात. कालनिर्णयमध्ये तुम्ही येस. सतत लिहिलेलं आहे. तर मी अगदी प्रश्नांपासून सुरू करते. मी पहिला प्रश्न तुम्हाला जो आमच्याकडे आला होता, म्हणजे आम्ही कंपाईल केलेत काही प्रश्न, ते मी आधी अच्छा. तुम्हाला विचारते आणि मग वाचकांचे जे प्रश्न लाईव्ह मध्ये येतील त्याच्याकडे आपण वळू. पहिला प्रश्न असा आहे, की कोरोना होऊ नये म्हणून स्त्रियांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी? थँक यू शक्ती. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्त्रीच नाहीत तर स्त्रिया आणि त्यांचं अख्खा कुटुंब यांनी 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि करोना कसा होऊ नये याच्यासाठी करोना कसा होतो हे आपण आधी मनामध्ये ठामपणे बजावलं पाहिजे. आणि ते म्हणजे एक म्हणजे करोनाचे जे पेशंट आहेत किंवा जे ऑलरेडी इन्फेक्टेड आहेत त्यांच्या बॉडीमधून येणारी जो वारा आहे किंवा सिक्रिशन्स आहेत ते आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात, तेव्हा आपल्याला कोरोना होऊ शकतो. त्याच्यामुळे स्पेस म्हणजेच 6 फूट अंतर एखाद्यापासून ठेवणे हे अतिशय गरजेचं आहे. तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या बॉडीमधले जे सिक्रिशन्स असतात, फॉर एक्झाम्पल आपण शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर जे मायक्रो ड्रॉपलेट्स बाहेर येतात, ते समोरच्या माणसाच्या तोंडावर किंवा डोळ्यांमध्ये किंवा हातांवर किंवा बॉडीवर जाऊ शकतात आणि त्याच्यानेही कोरोना होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही मास्क घालणं तरी गरजेचं आहेच आणि समोरच्या माणसालाही विनम्रपणे का होईना, पण मास्क घालणे हे किती आवश्यक आहे हे सांगणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, की काहीही तुम्ही वस्तू बाहेरून आणली, तो एखादा पार्लेजीचा पुडा असू दे किंवा मेडिकलमधून आणलेली औषधं असू दे. प्रत्येक गोष्ट घरात आणल्यानंतर ती व्यवस्थित एका डिसइन्फेक्टंट, डेटॉल सारख्या डिसइन्फेक्टंटनी किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही वापरत असाल, त्या साबणाने स्वच्छ धुवून मगच ती घरामध्ये आणून वापरणे हे महत्वाचे आहे. त्याच्यामुळे अंतर ठेवणे किमान 6 फूट असं सीडीसी अमेरिका यांनी रेकमेंड केलेलं आहे. 6 फूट अंतर, मास्क घालणे आणि घरामध्ये आणलेली प्रत्येक वस्तू व्यवस्थित धुवून क्लीन करून वापरणे, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत कोरोनाच्या पासून बचावासाठी. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या सगळ्यांनी आतापर्यंत आपल्याला गेल्या वर्षभरात शिकवलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांनी फॉलो करायच्यात, पण स्त्रियांनी खास करून करायला पाहिजे, कारण त्या कुटुंबाकडे लक्ष देत असतात. डेफिनेटली, अ, डेफिनेटली. हो. यावरनच आमचा दुसरा प्रश्न असा आलेला आहे, की कोरोना झाल्यावर एक स्त्रीला अशक्तपणा येतो. कोणालाही, सगळ्याच कोविड पेशंट्सना अशक्तपणा येतो. आणि आपण कितीही जेंडर इक्वालिटीसाठी लढत असलो, तरी सुद्धा घरातला स्वयंपाक किंवा घर चालवणं हे स्त्रीच्या एबल खांद्यांवरतीच असतं. त्यामुळे हा जो अशक्तपणा येतो, त्याच्याशी लढण्याकरता काय करता येईल एखाद्या स्त्रीला? याबद्दल थोडंसं सांगाल का? डेफिनेटली.
तर कोरोना हा एक व्हायरसपासून येणारा आजार आहे. तर सगळ्या व्हायरल इलनेसेस म्हणजेच तुम्हाला डेंग्यू झाला असेल किंवा साधा सर्दी खोकला जरी झाला असेल, त्याच्यातून रिकव्हर होताना असं तुम्हाला आढळून आलं असेल, की तुम्हाला खूप अशक्तपणा वाटतो. तर सगळ्या व्हायरल इलनेसेसचाच हा एक पार्ट असल्यामुळे अशक्तपणा येणं हे साहजिक आहे. या अशक्तपणामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतःला हायड्रेट करणे. सतत थोड्या प्रमाणात का होईना पाणी, सरबत किंवा पाण्यामध्ये स्पेसिफिकली मीठ, साखर म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स घेत राहणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी खाणे, फळभाज्या, पालेभाज्या असे न्यूट्रिशियस पदार्थ खाणे हे अतिशय महत्वाचे आहे. आणि तिसरं म्हणजे आराम. कारण व्हायरल इलनेसेसपासून जर बरं व्हायचं असेल, तर आराम आपल्याला असं वाटतं, की नुसतं गोळ्या आणि नुसतं फूड किंवा हायड्रेशन पण तसं नाहीये. आराम हा तितकाच महत्वाचा आहे, कारण या व्हायरल इलनेसेसमुळे येणारी जी मसल फटीग असते, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आरामाचीही तितकीच गरज असते. आणि शक्ती तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न हा खूप रिलेव्हंट आहे, कारण माझ्या भरपूर मैत्रिणींनी सुद्धा मला हे आमचे जेव्हा संवाद होतात, तेव्हा त्या म्हणतात, की इनफॅक्ट वर्क फ्रॉम होम असं सगळं म्हणतात, पण इनफॅक्ट घरी बसल्यानंतर जास्त कामं अंगावर पडतात. आणि आता तरी कोरोनामुळे जी भीती निर्माण झालेली आहे, की बाहेरून येणारी आपल्याला जी आधी मदत होती, तीही कमी झालेली आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा घरी जास्त काम सगळ्यांच्याच अंगावर पडतं. तर याच्यासाठी मला असं वाटतं, की सरळ साधा पण तो इतका आता तुम्ही जेंडर इक्वालिटीचाच टॉपिक काढलेला आहे. पण मला असं वाटतं, की सगळे घरचे पुरुषही याला अग्री होतील, की घरातली कामं वाटून घेणे हे खूप महत्वाचं आहे. ज्याच्यानी स्त्रियांवरचं बर्डन घरचं काम करायचं कमी होईल आणि त्याच वेळेस स्त्रियांनी आपल्या आहाराकडे, हायड्रेशनकडे आणि मेंटल हेल्थकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आधी आपल्याला खूप सोशल एस्पेशली इंडियामध्ये तरी आपण खूप सोशल असतो. आपला फ्रेंड सर्कल असतो. आपण कामावर जाऊन इतरांशी इंटरॅक्ट करतो. कोरोनामुळे ते सगळं कमी झालेलं आहे आणि कितीही आपल्याला फोन, Zoom किंवा या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं असं वाटलं, तरी पण या काळामध्ये या सगळ्या गोष्टींशी कनेक्ट करणं हे जास्त बरं आहे, रादर दॅन स्वतः कुणाशी जाऊन भेटणं किंवा कनेक्ट करणं. कारण त्याच्याने ऑब्व्हियसली कोरोना होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे सोशल सर्कल तुमचा व्यवस्थित मेंटेन करून ठेवणे, जे लोकं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतात त्यांच्याशी जास्त इंटरॅक्ट करणे आणि घरात का होईना पण एखादा छंद बाळगणे हे खूप महत्वाचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटलीही ॲक्टिव्ह ठेवतात. थँक यू. आणि जेंडर इक्वालिटीचा अगदी छान पॉइंट तुम्ही सांगितलं कारण डॉक्टरांनी सांगितलं की लोकं ऐकतात. त्यामुळे पण एकंदरीत या काळामध्ये आधी किती केसेस झाल्या अशी एक चर्चा होती. मग लशींवर डिस्कशन सुरू झाल्यावर सगळे सायन्स रिसर्चर्स झाले आणि एफिकसी वगैरे हे जे शब्द आहेत ते आपल्या रोजच्या डिनर कन्व्हर्सेशन्समध्ये आले. पण एक साधासा प्रश्न म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याशी नाहीये निगडीत, पण लस घेतल्यावर कोरोनापासून संपूर्णपणे संरक्षण मिळतं का? म्हणजे मास्क वगैरे घालायची गरज नाही, बागडता येईल वगैरे असं असतं का? तर कोरोनाची लस किंवा कोविड व्हॅक्सिन्स हा सध्याचा हॉट टॉपिक आहे. डेफिनेटली सगळीकडे त्याच्याच बद्दल सगळेजण चर्चा करतायत आणि राइटली सो. कारण अ, एखादा आजार जो इतक्या तुफानाने सगळीकडे पसरला, त्याच्यावरही आपण इतक्या कमी काळामध्ये 95% इफेक्टिव्ह असलेली लस बनवली, याच्यासाठी एकतरी सायंटिस्टची कमाल आहे आणि इंडियन शुड बी स्पेसिफिकली प्राउड कारण एक नाही तर त्यांनी 2 व्हॅक्सिन्स इंडियामध्ये स्वतः बनवलेले आहेत. त्याच्यामुळे आय फील व्हेरी प्राउड ॲज अॅन इंडियन की आपल्याकडे 2 स्वतः बनवलेले व्हॅक्सिन्स आहेत. तर कोविडची लस किंवा फॉर दॅट मॅटर कोणतीही लस, आता तुम्ही अगदी साधं BCGचंच जरी व्हॅक्सिनेशन घेतलं, तरी आपण वर्षानुवर्ष झाले, किमान 50 वर्ष झाले इंडियामध्ये आपण BCG इरॅडिकेशनचा प्रोग्राम राबवतोय. प्रत्येक जन्मलेल्या बाळाला आपण BCGचं व्हॅक्सिन देतो आहे. तरीसुद्धा आज इंडियामध्ये निअरली 2.5 मिलियन केसेस ट्युबरक्युलोसिसच्या आहेत. याचाच अर्थ असा, की कोणतीही लस ही 100% इफेक्टिव्ह नसते. कितीही ती चांगली असली तरीसुद्धा. तसंच कोरोनाची ही लस ही 100% इफेक्टिव्ह नाही आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही तुम्हाला जर तुम्ही प्रिकॉशन घेतले नाही, तर कोव्हिड होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की कोरोनाची लस 100% इफेक्टिव्ह नाही आहे आणि ती घेतल्यानंतरही लोकांनी सोशल डिस्टन्सिंग
क्लेनलीनेस आणि फेस मास्क घालणे हे चालूच ठेवले पाहिजेत. थँक यू. कारण हे महत्वाचं आहे. कारण लस आली या माहितीनंतर खास करून भारतात बरेच लोक बाहेर पडले आणि दुसरी लाट अतिशय जोराने आपल्याकडे आली आणि त्याचे खूप गंभीर परिणाम आपण पाहिलेले आहेत. डेफिनेटली. हो. पण आता बऱ्याचशा लोकांना कोविड-19चा संसर्ग जरी झाला, तरीही त्याच्याबद्दल काय-काय म्हणजे कुठे-कुठे कोणी-कोणी म्हणतंय, की त्याच्यामुळे ब्रेनवर इफेक्ट होतोय का? आणि इंटरनेटवरती माहिती वाचली, की अजून मला वाटतं, की निगेटिव्हिटी येते. त्यामुळे तुम्ही डॉक्टर आहात. मी तुम्हाला विचारते, की स्त्रियांच्या आरोग्यावर किंवा एका तरुण मुलीच्या फर्टिलिटीवर कोविडचा काही परिणाम होतो का? आणि होत असेल, तर तो टाळण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? तर कोविड हा जो आजार आहे, त्या आजारामुळे स्त्रियांच्या फर्टिलिटीवर स्पेसिफिक काही इफेक्ट होतो असं कोणत्याही स्टडीमध्ये ज्या आत्तापर्यंत कोविडवर झालेल्या आहेत प्रेग्नंट आय मीन इव्हन नॉन प्रेग्नंट बायकांमध्ये त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं नाही आहे. म्हणजे बाबा की त्या स्त्रियांना प्रेग्नंट होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा ज्या प्रेग्नंट आहेत त्यांचे मिसकॅरेजेस होत आहेत. असा कोणताही डेटा आढळून आलेला नाही आहे. आणि त्याच नोटवर मी असं म्हणेन, की काही जणांकडून मी असंही ऐकलं, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर फर्टिलिटीवर वर काही इश्यूज येतायत का? असेही काही मेसेजेस मी वाचले. तर मी याच्यावर ठामपणे तुम्हाला सांगू शकते, की व्हॅक्सिनचा फर्टिलिटीवर काहीही इफेक्ट नाही आहे. इनिशियली असे काही स्टडीज होते, कारण त्याच्यातला एक सब युनिट व्हॅक्सिनचा त्याच्या ज्या अँटिबॉडीज आहेत, त्या प्लासेंटाशी रिलेटेड आहेत का? असं काही जणांचं म्हणणं होतं. पण भरपूर त्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे आणि सॉरी, एक व्हॅक्सिनचा सेकंड. सॉरी. तुम्ही डॉक्टर आहात. त्यामुळे प्लेसेंटा या शब्दाचं एक सोपं सॉरी. काहीतरी सांगाल का? तर प्लासेंटा सॉरी अबाउट म्हणजे दॅट. नाही, नाही, नाही. मला कधी-कधी मेडिकल जार्गनमध्ये आम्ही इतके हे होतो, की वी काइंड ऑफ फॉरगेट. तर प्लासेंटा म्हणजे त्याला बाळ झाल्यानंतर तर आपण एक अशी यूएसबी केबल जर इमॅजिन केली, तर बाळाला आईशी कनेक्ट करणारं जे यूएसबी केबल असतं, त्यालाच प्लासेंटा म्हणतात आणि मराठीमध्ये जर मी बरोबर सांगते आहे, तर त्याला गर्भफूल म्हणजे मला असं वाटतं असा एक शब्द आहे त्याच्यासाठी, जो अगदी मराठी आहे, पण आय एम सॉरी मला तो माहिती नाहीये. नाही, नाही. पण म्हणजे बाळ डिलिव्हरी बेसिकली डिलिव्हरी युटरसच्या आत असताना झाल्यानंतर असतं. त्याच्यानंतर ते प्लासेंटा बाहेर येतं आणि त्या हं, हं. प्लासेंटामधून आईकडून येणारं रक्त, न्यूट्रिशन हे बाळाला जात असतं. तर त्या ओके. प्लासेंटाचे काही अँटिजेन्स आणि व्हॅक्सिनचे काही अँटिजेन्स सिमिलर असल्यामुळे असं वाटत होतं, की ज्या अँटिबॉडीज म्हणजे जी प्रतिकारशक्ती क्रिएट करणाऱ्या अँटिबॉडीज आहेत, त्या प्लासेंटाला चिकटतात का? ज्याच्यामुळे मिसकॅरेजचे चान्सेस वाढतात का? पण भरपूर रिसर्च झालेला आहे आणि व्हॅक्सिनचा आणि मिसकॅरेजेसचा काहीही संबंध नाही, असं सायंटिस्टनी सांगितलेलं आहे. ओके. थँक यू फॉर दॅट. पण आता तुम्ही हे सांगताच आहात, तर आता मध्यंतरी एक मेसेज व्हायरल झाला होता, की मासिक पाळीमध्ये तुम्ही व्हॅक्सिन घेऊ नका. आणि बऱ्याच लोकांनी याची उत्तरं दिली आहेत. त्याच्यावर कॉमेडी मीम्स झाल्या आहेत आणि काय-काय झालेलं आहे. पण सरळ डॉक्टरच्या तोंडून ऐकण्यामध्ये एक कम्फर्ट असतो, की मासिक पाळीमध्ये जर व्हॅक्सिन घेतलं, तर काय मोठा अनर्थ होऊ शकतो का? नाही. तर ही पण अजून एक व्हॅक्सिनबद्दल असलेला गैरसमज आहे लोकांचा. तर व्हॅक्सिन मासिक पाळीमध्ये किंवा तुमच्या पाळीच्या कोणत्याही फेजमध्ये तुम्ही घेतलं तरी ते इक्वली सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता आणि याच पार्श्वभूमीवर मी व्हॅक्सिनबद्दल काही अजून जनरल पॉइंट्स पण सांगते, जे जे एस्पेशली स्त्रियांसाठी इम्पोर्टंट आहेत. एक म्हणजे इंडियामध्ये 2 टाइपचे व्हॅक्सिन्स सध्या आहेत. एक म्हणजे आहे कोविडशिल्ड आणि दुसरं आहे कोव्हॅक्सिन. तर कोविडशिल्ड आणि AstraZeneca म्हणजे हे खूप सगळे लोकं व्हॅक्सिनचे नावं असे रँडमली एकमेकांवर फेकत असतात. पण थोडं जर आपण त्याच्या खोलात गेलो, तर इंडियामध्ये जे कोविडशिल्ड व्हॅक्सिन आहे, ते यूकेच्या AstraZeneca कंपनीचं जे व्हॅक्सिन आहे, त्यासारखंच व्हॅक्सिन आहे आणि कोव्हॅक्सिन जे दुसरं इंडियाने प्रोड्यूस केलेलं व्हॅक्सिन आहे, ते एक व्हायरल व्हेक्टर. तर आता कोविड हा जो जंतू आहे, याला आपण एका कवच असं जर आपण इमॅजिन केलं, तुम्ही
कोविडचा फोटो सगळीकडे बघितला असेल, तर तो एक कवच किंवा सोप्या शब्दांमध्ये फेरेरो रोशर चॉकलेट सारखा तो दिसतो आणि त्याला बाहेर असे भरपूर स्पाइक्स आलेले असतात. तर ते जे त्याला बाहेर आलेले स्पाइक्स असतात, त्याला स्पाइक प्रोटीन्स म्हणतात आणि त्या कवचाच्या आतमध्ये असतं, तो जो असतो तो कोविडचा जीव असतो किंवा एखाद्या व्हायरसचा जीव असतो. त्याच्यामध्ये एम-आर-एन-ए, आर-एन-ए आणि डी-एन-ए असे त्याचे 2 भाग असतात. तर आता आपल्याकडे जे व्हॅक्सिन्स आहेत, ते 2 मेन प्रकारचे जे व्हॅक्सिन्स इंडियामध्ये आहेत, त्याच्यामध्ये जे AstraZeneca कंपनीने काय केलेलं आहे, की तो कोविडचा जीव काढलेला आहे आणि एखाद्या दुसऱ्या व्हायरसमध्ये टाकलेला आहे. पण तो व्हायरस असा आहे, की त्याच्याने आपल्याला काही विशेष आपल्या बॉडीवर फरक पडत नाही. त्याच्यामुळे तो एम-आर-एन-ए आपल्या बॉडीमध्ये जातो आणि आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट प्रतिकारशक्ती बनवण्याचा प्रयत्न करते अँटिबॉडीजच्या स्वरूपामध्ये आणि त्याप्रमाणे आपल्याला इम्युनिटी मिळते. जे कोव्हॅक्सिन आहे, दुसरं जे व्हॅक्सिन आहे, त्या व्हॅक्सिनचं असं आहे, की हा जो कोविड जंतू आहे, या कोविड जंतूला त्यांनी मारून टाकलेला आहे. पण त्याच्यामधले जे स्पाइक प्रोटीन्स आहेत किंवा त्याच्याने कोविड होण्याची जी क्षमता आहे, ती खूप थोड्या प्रमाणामध्ये अजूनही जीवित असते आणि ते इंजेक्ट केल्यानंतर त्याच्याने आपल्या बॉडीमध्ये प्रतिकारशक्ती चालू होते. हे माहिती असण्याचा काय उपयोग आहे, की कोविड किंवा कोविडशिल्ड व्हॅक्सिनमुळे तुम्हाला कोविड होऊ शकत नाही. कोव्हॅक्सिन हे जे आहे, याच्या अजून इतक्या ट्रायल्स झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोव्हिड होऊ शकतो का नाही, याच्या अजून फेज 3 ट्रायल्स चालू आहेत. पण कोव्हिडशिल्ड या व्हॅक्सिनमुळे तुम्हाला कोव्हिड होऊ शकत नाहीत. हा हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या व्हॅक्सिनचा तुम्ही जर कोर्स चालू केला, तर तुम्ही त्याच व्हॅक्सिनचे दोन्ही डोसेस घेणं गरजेचं आहे. 4 टू 6 वीक्स अपार्ट 4 ते 6 आठवड्यांमध्ये आणि आता 4 ते 8 आठवड्यांमध्ये कारण आपल्याकडे थोडा व्हॅक्सिनचा शॉर्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे 2 डोसेस घेणं, दोन्ही व्हॅक्सिन्स 2 डोसेसचे आहेत ते घेणं महत्वाचं आहे. सध्या इंडियामध्ये कोणतं व्हॅक्सिन तुम्ही घ्याल याच्यावर अजूनही तुम्हाला चॉईस नाही आहे. जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. पण सी अमेरिकानी सांगितलेलं आहे, की कोव्हिडसाठी आलेले सगळे व्हॅक्सिन्स सेफ आणि इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे जे कोणतं व्हॅक्सिन तुम्हाला मिळेल, ते व्हॅक्सिन तुम्ही घेतलं पाहिजे. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा, की दुसरा डोस झाल्यानंतर 2 आठवड्यांनी तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटी किंवा कोव्हिडच्या अगेन्स्ट प्रतिकारशक्ती डेव्हलप व्हायला चालू होते. त्याच्यामुळे आज मी व्हॅक्सिन घेतलं आणि उद्यापासून मी मास्क न घालता सगळीकडे वावरू शकतो, ही कल्पना अतिशय चुकीची आहे. 2 आठवडे तुम्ही कंटिन्युअसली प्रिकॉशन्स अजूनही घेतले पाहिजेत आणि त्याच्यानंतर व्हॅक्सिन इफेक्टिव्ह व्हायला चालू होतं. आणि व्हॅक्सिनची इफेक्टिव्हनेस किती आहे, तर च्या जे व्हॅक्सिन आहे अराउंड 70% ते 80% 2 डोसेस झाल्यानंतर 80% ते व्हॅक्सिन इफेक्टिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी व्हॅक्सिन्सबद्दल महत्त्वाच्या आहेत. आणि आता स्त्रियांकडे जर आपण बघितलं तर 18 वर्षांनंतर कोणतीही मुलगी, तरुण मुलगी किंवा स्त्री आणि अगदी ओल्ड एजपर्यंत असणाऱ्या सगळ्या बायका या व्हॅक्सिन घेऊ शकतात. तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, की मासिक पाळीच्या तुम्ही कोणत्याही फेजमध्ये असला तरी तुम्ही त्या व्हॅक्सिन घेऊ शकता. नंतरचा मुद्दा असा, आय एम शुअर की हा प्रेग्नन्सी रिलेटेड क्वेशन सुद्धा येईल, कारण सध्या हा पण एक इम्पोर्टंट टॉपिक आहे. पण प्रेग्नन्सी रिलेटेड जेव्हा आय थिंक तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा मी त्याच्यावर येईनच, की प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये व्हॅक्सिनबद्दल आपलं सध्याचा स्टँड काय आहे? शुअर. आणि मला इथे आपल्याबरोबर खूप लोकं जॉइन झालेली आहेत. श्रुती कुलकर्णी म्हणतायत व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. डॉक्टर प्रियंका थँक यू श्रुतीजी. बरेच कमेंट्स आलेले आहेत. तसंच आपल्याकडे प्रश्नही आपण घेणार आहोत. त्यामुळे तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये प्लीज तुम्ही लिहून पाठवा. कारण मी इथे कमेंट्स बघते आणि मी तुमचे प्रश्न डॉक्टर प्रियंकांना विचारेन. तर आपल्याकडे एक ऍक्च्युअली आलाय प्रश्न, की फर्टिलिटी ट्रीटमेंट अर्थात गर्भधारणा होण्यासाठी जर एखादी स्त्री उपचार घेत असेल, तर तिने लसीकरण करून घ्यावे की नाही? अच्छा. तर हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा असा आहे, की तुम्ही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट जरी घेत असाल, तरी तुम्ही व्हॅक्सिन घेणं हे सेफ आहे. व्हॅक्सिन्स इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतानाचे जे टेस्ट झालेले आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं तसं कोविडशिल्ड हे जे व्हॅक्सिन आहे, या व्हॅक्सिनवर जास्त रिसर्च झालेला आहे कोव्हॅक्सिनपेक्षाही. तर जर तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल, तर त्या काळामध्ये पण तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता.
दुसरा त्याचा असा हे आहे, की काही काही जणांचं असं होतं, की ते 1 डोस घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना कळतं, की ते प्रेग्नंट आहेत. तर दुसरा डोस घ्यावा का? असा त्यांचा प्रश्न असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये पहिले जे 12 आठवडे म्हणजे 3 महिने असतात, ते बाळाचे अवयव बनण्यासाठीचे सगळ्यात महत्त्वाचे महिने असतात. तर त्या काळामध्ये असं सगळ्यांचं म्हणणं आहे, की त्या 3 महिन्यांसाठी तुम्ही व्हॅक्सीन डिफर करू शकता आणि 12 आठवडे झाल्यानंतर तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. पण डेफिनेटली व्हॅक्सीन हे तुम्ही घेऊ शकता. प्रेग्नन्सी प्लॅन करताना सुद्धा ते सेफ आहे आणि पहिला डोस झाल्यानंतर जर तुम्ही नकळत प्रेग्नंट झालात, तरी पण दुसरा डोस तुम्ही 12 वीक्स नंतर घेऊ शकता. ओके. फॅन्टास्टिक. अं, आता आपण वळूया अजून माझ्याकडे पूर्वी आले होते त्या प्रश्नांकडे. अं, अं, मध्ये अजून एक वेगळाच काहीतरी मेसेज वावरत होता सोशल मीडियावर, की लस घेतल्यावरती बायकांमध्ये त्या मॅनली होतायत. या पुरुषी बदल होत आहेत त्यांच्यामध्ये. आता या अफवांबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही व्हॅक्सीन आता खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, की त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि ते काम कसं करतं. त्यामुळे याचं उत्तर तसं या वाचकाला मिळालेलंच असेल, पण तरी सुद्धा हे असे मेसेज का फिरत असतील असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही डॉक्टर म्हणून बऱ्याच पेशंट्सच्या फॅमिलीज त्यामुळे त्यांचे माइंडसेट काय आहे हे तुम्हाला बरोबर आहे. पाहायला फार जवळनं मिळतं. त्यामुळे हे असे अफवा का म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत फिरतायत असं तुम्हाला वाटतं? अ, तर या सगळ्या ह्याच्यासाठी जे आपल्याला जॉइन झालेले आहेत आणि कार निर्णयासारख्या एक अतिशय महत्त्वाच्या सोशल प्लॅटफॉर्मवरून मी सगळ्या रीडर्सना आणि माझ्या फ्रेंड्स, फॅमिलीना हे सांगू इच्छिते, की जे काही इन्फॉर्मेशन कोविडबद्दल तुम्ही वाचताय, सगळ्यात आधी ते एका रिलायबल आणि सायंटिफिक सोर्सवरून वाचा आणि ते तुम्ही फॉलो करा. सोशल मीडियावर, प्रत्येक प्रकारच्या सोशल मीडियावर भरपूर प्रकारचे मेसेजेस आणि अफवा हे पसरत आहेत आणि काही जसं शक्ती आत्ताच म्हणाल्या, की काही असे जे आहेत ते स्पेसिफिकली विमेन किंवा बायकांच्या अगेन्स्ट टार्गेटेड अगेन्स्ट असं मी म्हणणार नाही. पण असे काही आहेत ज्याच्याने बायकांच्या मनामध्ये अजून भीती निर्माण होते व्हॅक्सीनबद्दल. कारण बायकांना भरपूर गोष्टींबद्दल खूप अँक्झायटी असते. जसं त्यांच्या फर्टिलिटीबद्दल, मुलांच्या अफेक्टबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल, ब्रेस्ट फीडिंगबद्दल. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं हे खूप सोपं आहे. हे मी बायकांबरोबर कॉन्व्हर्स केल्यानंतर रिअलाईज केलं, की जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना थोडंही काही निगेटिव्ह किंवा सेफ्टीबद्दल सांगायला गेलात, की ते लगेच त्याच्याबद्दल अँक्शियस होतात. तर सगळ्यांना मी अशी विनंती करते, की म्हणजे तुम्ही कोणताही तुम्हाला फॉरवर्ड आलेला मेसेज व्हेरिफाय केल्याशिवाय दुसऱ्यांना फॉरवर्ड करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही जर तुम्हाला मेसेज आला, तर आपल्याकडे भरपूर वेबसाईट्स आहेत. अगदी यूएसमध्ये सीडीसी पासून ते यूकेमध्ये रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी आणि आपल्या भारतामध्ये 2 इम्पोर्टंट वेबसाईट्स म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ज्यांची एक अतिशय इम्पोर्टंट साईट आहे आणि 1075 ही त्यांची व्हॅक्सीन हेल्पलाईन आहे. तर कोणताही तुम्हाला व्हॅक्सीन रिलेटेड प्रश्न असेल, तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून तुमची शंकांचं निवारण करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉक्सीची वेबसाईट आहे, जी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया यांनी सुद्धा त्यांची व्हॅक्सीन गाईडलाईन दिलेली आहे, की त्यांचा व्हॅक्सीनवर काय स्टँड आहे. हेही तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अजूनही शंका असतील, तर जवळच्या डॉक्टरांना तुम्ही टेलिफोनवर त्या शंका विचारू शकता रादर दॅन फॉलोइंग एनी सोशल मीडिया मेसेजेस आणि ऑफकोर्स म्हणजे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन असा काहीच एव्हिडन्स नाही आहे, की बायकांमध्ये काही मॅनली चेंजेस होतात व्हॅक्सीनमुळे. त्याच्यामुळे ही माहिती चुकीची आहे. ओके. म्हणजे जितका व्हायरस डेंजरस आहे, तितकीच चुकीची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन सुद्धा डेफिनिटली, डेंजरस आहे. डेफिनिटली. त्यामुळे आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मला इथे एक अजून ऍड करायचं की तुम्हाला जर असा मेसेज आला आणि तो अनव्हेरिफाईड असेल, तर तिथल्या तिथे त्या माणसाला ह्याची जाणीव करून द्या. कारण कोणीही मेसेज कुत्सित वृत्तीने नाही फॉरवर्ड करत. त्यांना जेन्युइनली वाटतं की आपण काहीतरी मदत करतोय. त्यामुळे त्यांना जर तुम्ही हे सांगितलं, तर अवेअरनेस तितकाच वाढतो. एनिवे आपल्याकडे खूप प्रश्न आलेत सडनली. थँक यू सो मच आपल्या रीडर्सनी खूप प्रश्न पाठवलेले आहेत. त्यापैकी सानवी काळे म्हणतायत की कोविडची कोणती लस प्रेग्नन्सी नंतर घ्यावी म्हणजे त्या लसीनी आई आणि बाळाला कोणताही परिणाम होणार नाही.
अच्छा. तर हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोविड व्हॅक्सिन्स एंड प्रेग्नन्सी याच्याबद्दल मी थोडी आता जनरल इन्फॉर्मेशन देते. तर आता या आपल्या कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्याच बरोबर तुम्ही ऑफ कोर्स Pfizer, BioNTech आणि Moderna ही सुद्धा नावं ऐकली असतील. तर Pfizer, BioNTech हे एक व्हॅक्सिन आहे आणि Moderna हे अजून एक व्हॅक्सिन आहे. हे 2 व्हॅक्सिन सध्या यूएसमध्ये अवेलेबल आहेत. इंडियामध्ये ते अजून अवेलेबल नाही आहेत. तर यूएसमध्ये अराउंड 90,000 प्रेग्नंट बायकांना Pfizer आणि Modernaचे व्हॅक्सिन्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांची सेफ्टी प्रूव्हन आहे. त्या व्हॅक्सिन्सचं हे बेसिस आहे, की ते जसं मी तुम्हाला सांगितलं कोव्हिडचा कवच आहे आणि त्याच्या आतमध्ये जो कोव्हिडचा जीव आहे, तो जीव काढून जेव्हा तुम्ही एखाद्या माणसामध्ये तो देता, त्याच्यामध्ये फक्त प्रतिकारशक्ती निर्माण तो करू शकतो, पण त्याच्याने त्याला कोव्हिड नाही होऊ शकत. त्याच्यामुळे ते व्हॅक्सिन्स प्रेग्नंट वुमनमध्ये एकदम सेफ आहे. AstraZeneca आणि कोविडशिल्ड जे सिमिलर व्हॅक्सिन आहेत, ते व्हॅक्सिन प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये सेफ आहे. कारण परत ते जे व्हॅक्सिन आहे, ते सेम प्रिन्सिपलवर आहे, की ते कोव्हिडचा जीव काढून त्याच्यामध्ये अँटिबॉडीज त्याच्या अगेन्स्ट प्रिपेअर करू शकतो. त्याच्यामुळे ॲज कंपेअर्ड टू कोव्हॅक्सिन, कोविडशिल्ड हे जे व्हॅक्सिन आहे, त्याच्याकडे आपल्याकडे डेफिनिटली सेफ्टी डेटा आहे. ऑल्दो तुम्ही मिनिस्ट्री ऑफ फॅमिली एंड हेल्थ वेलफेअरच्या वेबसाईटवर जेव्हा जाल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईन दिसेल, की सध्या प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये कोविड व्हॅक्सिन हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आणि फॉक्सीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, की आम्ही हे रेकमेंड करतो. तर ही डिस्क्रिपन्सी आता का आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की कोविड हा एक म्हणजे कंपॅरेटिव्हली हा एक नवीन आजार आहे. आपल्याकडे कोणतंही व्हॅक्सिन हे स्पेशली प्रेग्नंट वुमनमध्ये अप्रूव्ह होण्यासाठी वर्षानुवर्ष त्याच्यावर रिसर्च चालू असतो. पण कोविड ही आता सध्याचं पॅन्डेमिक थांबवण्यासाठी व्हॅक्सिन किती महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात लवकर प्रमाणामध्ये हे सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सेफ व्हॅक्सिन कसं बाहेर येईल, यासाठी Pfizer, Moderna आणि BioNTechचे तरी सेफ आहेच आहेत. पण कोविडशिल्ड सुद्धा ऑन डिफरंट प्रिन्सिपल. फॉर एक्झाम्पल आता ज्या प्रेग्नंट बायका असतील त्यांनी टिटॅनसचं व्हॅक्सिन, टीटीचं व्हॅक्सिन हे नॉर्मली आपण प्रेग्नन्सीमध्ये घेतो आणि वी ऑल नो दॅट इट इज अ सेफ व्हॅक्सिन. तसंच हे कोविडचं व्हॅक्सिन आहे. तर कंपॅरेटिव्ह एनालिसिसवर एक्सपर्ट्सचं असं ओपिनियन आहे, की AstraZeneca किंवा कोविडशिल्ड हे व्हॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे आणि तुम्ही हे व्हॅक्सिन घेऊ शकता. याच आता प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग. तर जसं प्रेग्नन्सीमध्ये हे व्हॅक्सिन सेफ आहे, कोणत्याही ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही हे व्हॅक्सिन घेऊ शकता. प्रेग्नन्सीमध्ये 28 आठवड्यानंतर तरी सेफ आहेच आहे. त्याच्या आधी सुद्धा काही प्रेग्नंट ग्रुपच्या ज्या बायका आहेत, त्या जास्त व्हल्नरेबल आहेत आणि त्यांनी हे व्हॅक्सिन डेफिनेटली घेतलं पाहिजे. तर या कोणत्या बायका आहेत? एक म्हणजे ज्या स्वतः हेल्थ केअर वर्कर्स आहेत, ज्या स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करतात त्या. दुसरं म्हणजे ज्यांचे फॅमिली मेंबर्स हॉस्पिटलमध्ये काम करतात. तिसरं म्हणजे ज्या बायकांना ऑलरेडी काही प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स आहेत, जसं प्रेग्नन्सीमधलं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्या ऑलरेडी गोळ्यांवर आहेत, त्या बायकांनी हे व्हॅक्सिन डेफिनेटली घेतलं पाहिजे. आणि कोविड डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट फीडिंगच्या टाईममध्ये सुद्धा हे व्हॅक्सिन सेफ आहेत. एस्पेशली कोविडशिल्ड हे व्हॅक्सिन सेफ आहे आणि हे व्हॅक्सिन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे 60% ऑफ द टाईम्स बाळालाही इम्युनिटी मिळते. हेही स्टडीजमध्ये प्रूव्हन आहे. ओके, थँक यू. कारण आपल्याला अजून एक प्रश्न आलाय, की नुकतीच डिलिव्हरी जर झाली असेल, तर लस घ्यायची का? कारण बाळाला नुकतीच डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही स्तनपान करत असता आणि बाळ अतिशय लहान असतं, त्यामुळे त्याची इम्युनिटी खूप लो असते. त्यामुळे तुम्ही डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसांनी लस घेणं हे सेफ असतं? डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही लगेचच लस घेऊ शकता. ब्रेस्ट फीड करत असताना, स्तनपान करत असताना त्याच्यासाठी काहीही वेळ मध्ये घालवण्याची गरज नाही आहे. आणि अँटिबॉडीज तुमच्या बॉडीमध्ये ज्या तयार होतील, प्रेग्नंट म्हणजे आईच्या बॉडीमध्ये ज्या तयार होतील, त्याच ब्रेस्ट मिल्क थ्रू बाळाच्या बॉडीमध्ये सुद्धा जातात. हे पण ब्रेस्ट मिल्क स्टडीजमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती लस इमिडिएटली डिलिव्हरी नंतरही घेऊ शकता. ओके. मला इथे थोडंसं ब्रेस्ट फीडिंग बद्दल विचारायचंय. कारण ब्रेस्ट हं, फीडिंग आणि इम्युनिटी कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं, की आईचं दूध बाळासाठी चांगलं. ते का? हे तुम्ही थोडक्यात जरा सांगा. कारण तेवढंच आपल्या वाचकांना कळेल, की अँटिबॉडीज कशाप्रकारे बाळाला मिळतात स्तनपानातून. बरोबर आहे. तर ब्रेस्ट फीडिंग म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतर बाळाच्या बॉडीमध्ये ऑलरेडी काही रिझर्व्हज असतात. बाळ बाहेर आल्यानंतर त्याला
जागं आणि चांगलं ठेवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पोषक स्टार्टिंगच्या डेजमध्ये जे असतं ते असतं ब्रेस्ट मिल्क. त्या ब्रेस्ट मिल्कचे पण काही फेजेस असतात. स्टार्टिंगचं जे ब्रेस्ट मिल्क असतं ते काही ब्रेस्ट मिल्क म्हणजे इव्हन तुम्ही ब्रेस्ट फीडिंग जेव्हा सुरू करता, तेव्हा आधी चिकट बाहेर येतं. त्याला आपण कोलोस्ट्रोम म्हणतो. तर त्या कोलोस्ट्रोममध्ये एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ काही न्यूट्रिएंट्स असतात, जे त्या बाळासाठी तेव्हाच गरजेचे असतात. नंतरच्या पार्टमध्ये ते ब्रेस्ट मिल्क जास्त दुधाळ होत जातं आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणही वाढत जातं. तर बाळाची तहान भागवणे, बाळाची भूक भागवणे आणि त्याचबरोबर जे मी अँटिबॉडीज म्हणते अँटिबॉडीज म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले छोटे सोल्जर्स असतात, जे आपल्या बॉडीला इन्फेक्शन्सपासून आपली रक्षा करतात आणि तेच त्या दुधा थ्रू बाळाला जातात. त्याच्यामुळे सगळ्यांचं असं रिकमेंडेशन आहे, की पहिले 6 महिने कोणताही तुम्ही बाळाला बाहेरचं दूध, पाणी, साखर, फॉर्म्युला मिल्क काहीही न देता फक्त ब्रेस्ट मिल्क जरी दिलं, तरी ते बाळाची तहान, बाळाची भूक आणि बाळाची इम्युनिटी चांगलं ठेवण्यासाठी इनफ असतं. 6 महिन्यानंतर तुम्ही ओव्हरलॅप दोन्ही गोष्टींमध्ये करू शकता. थोडं ब्रेस्ट मिल्क आणि थोडं बाहेरचं वरचं खाणं आणि मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर हळू तेही तुम्ही कमी करू शकता. पण पहिले 6 महिने ब्रेस्ट फीडिंग हे अतिशय गरजेचं आहे. थँक यू. आता यावरतीच अजून एक प्रश्न असा आलाय, की प्रसूती दरम्यान बाळाला किंवा त्या स्त्रीला कोरोनाची लागण झाल्यास लस घेता येते का? जर त्या स्त्रीला कोरोनाची लागण झाली असेल, तर त्याचे परिणाम बाळावरती होऊ शकतात का? त्याबद्दल काय सांगू शकाल? कोमल दामुद्रेंनी हा प्रश्न विचारला. अच्छा. थँक यू कोमलजी या प्रश्नासाठी. तर हे आपण सगळ्यांनी महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, की ज्या काही कोविड आणि प्रेग्नंट बायकांवर स्टडीज झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे, की 28 आठवड्यांनंतर 28 वीक्स किंवा काही लोकं ज्याला थर्ड ट्रायमेस्टर म्हणतात, या ट्रायमेस्टरमध्ये कोविड होण्याची संभावना सगळ्यात जास्त असते. ही पहिली गोष्ट आणि ज्या बायकांना कोविड त्या काळामध्ये होतो, त्या बायकांना पण 10 मधल्या एका बाईला सिव्हिअर कोव्हिड होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे एकतरी 28 आठवड्यांनंतर तुम्ही स्वतःची जास्त काळजी घेतली पाहिजे, जर तुम्ही प्रेग्नंट असाल, तर कोव्हिडपासून बचाव करण्यासाठी. तर आता कोव्हिडमध्ये प्रेग्नंट बायकांमध्ये सुद्धा खोकला आणि ताप हेच 2 मेन लक्षणं आढळून आलेले आहेत कोव्हिडचे. साधा तुम्हाला खोकला, सर्दी, ताप झाला असेल, तर घरामध्ये इथे ज्याला आम्ही शील्डिंग म्हणतो, की म्हणजे बाहेर जाणाऱ्या जे तुमचे घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही एखाद्या वेगळ्या रूममध्ये टेम्पररीली राहून स्वतःची काळजी घेण्यासाठी शिफ्ट होऊ शकता आणि स्वतःचा बचाव त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कोविड जर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये झाला 28 आठवड्यांनंतर, तर बाळाला सगळ्यात जास्त रिस्क आहे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. म्हणजेच की 37 आठवड्यांच्या आधी बाळ डिलिव्हरी करायची गरज असण्याची किंवा बाळ डिलिव्हर होण्याची. ही सगळ्यात मोठी भीती आहे आणि याच भीतीमुळे किंवा याच डिलिव्हरीमुळे बाळांना जास्त इंटेन्सिव्ह केअर किंवा ज्याला न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर एन-आय-सी-यू म्हणतात, तिथे ठेवण्याची संभावना वाढते आणि ती संभावना 2 ते 3 पटींनी वाढते. त्याच्यामुळे ही खूप महत्वाची संभावना आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला हे पूर्ण चक्र थांबायचं असेल, तर 28 आठवड्यांनंतर प्रत्येक प्रेग्नंट बाईनी स्वतःची काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. जे फॅमिली मेंबर्स बाहेर जातात त्यांच्यापासून स्वतःहून लांब राहणे, वेगळ्या एखाद्या खोलीमध्ये जर तशी सोय असेल तर. सतत मास्क घालणे, आहाराकडे लक्ष ठेवणे, सर्दी खोकला झाला तर घरामध्ये आयसोलेट करणे आणि लगेच हॉस्पिटलला न पळत जाणे. पण जर तो सर्दी खोकला नॉर्मल गोळ्यांनी थांबत नसला आणि जर तुम्हाला धाप किंवा खोकला वाढायला लागला, तर लगेच डॉक्टरना कॉन्टॅक्ट करणे. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी जर तुम्हाला एक्स-रे, सीटी स्कॅन असे इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट केले, तर ते तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये त्या काळामध्ये करू शकता. कारण त्या 28 आठवड्यांनंतर बाळावर त्याचा दुष्परिणाम जास्त होत नाही. पण जर कोव्हिड झाला तुम्हाला, तर त्याचा तुमच्या हेल्थवर जास्त दुष्परिणाम होईल. तेव्हा तो एक तराजू असतो, की आपण कोणती हेल्थ आणि कोणती रिस्क आपण किती घ्यायला तयार असतो. पण हे इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे. त्याच्याने बाळाची डिलिव्हरी 37 आठवड्यांनंतर आपण किती तितकं नेऊ शकतो, तितकं चांगलं आहे. थँक यू. आणि आता तुम्ही म्हणालात तर इथे खूप सध्या आम्ही पाहतोय की गरोदर असलेल्या बायकांना सिव्हिअर कोविड झाल्यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊन देअर इज अ बॅड आउटकम म्हणजे खूप
खूप वाईट असतं ते. पण असं होऊ नये. आपण पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार केला पाहिजे. पण समजा कोरोना झाला, तर तुम्ही मला सांगू शकाल का, की नेमकं किती, कसं, काय ट्रॅक करायचं अँड व्हेन टू गो? कारण उगाच गरज नसताना हॉस्पिटलमध्ये पळायची गरज नाहीये. पण बरोबर, डॉक्टरकडे केव्हा पळत जायला पाहिजे, हे बरोबर. कसं ओळखायचं यासाठी तुम्ही काही आम्हाला सूचना देऊ शकता का? बरोबर. तर आता हा एक अतिशय महत्त्वाचा परत मुद्दा आहे. साधा खोकला, सर्दी, ताप जर झाला असेल, तर नॉर्मली आम्ही पेशंट्सना सांगतो, की तुम्ही 7 दिवस घरी स्वतःचं टेम्परेचर तुम्हाला किती ताप येतो आणि साधा जसा पॅरासिटामॉल आपल्याकडे घरी अवेलेबल असते. तर त्या पॅरासिटामॉलनी तुमचा ताप कसा कमी होतोय याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे किंवा नेहमीचं जे तुमचं खोकल्याचं औषध आहे आणि जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे, त्या औषधांनी. जर 7 दिवसानंतर तुमचे सिम्प्टम्स कमी होत नसतील, जर तुम्हाला तुमचा ताप जास्त वाढत चालला असेल आणि तुम्हाला खोकल्याबरोबरच दम लागत असेल किंवा बाळाच्या हालचाली तुम्हाला व्यवस्थित जाणवत नसतील, जर तुम्हाला पोटामध्ये कळा चालू झाल्या असतील, खालून ब्लीडिंग चालू झालं असेल, तर याला सगळ्याला आम्ही रेड फ्लॅग सायन्स म्हणतो. म्हणजे या सायन्स जर तुम्हाला वाटत असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपलं एक प्रेग्नंट असलेल्या बाईचं रक्त जास्त घट्ट होतं. त्यालाच आपण अ, अ, प्रोथ्रॉम्बोटिक स्टेट म्हणतो आणि त्याच्यामुळे आपलं रक्त घट्ट झाल्यामुळे एस्पेशली पायांमध्ये रक्ताच्या गाठी बनण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. त्याच्यामुळे प्रेग्नंट बायका ज्यांना कोव्हिड झालेला आहे, त्यांनी स्वतःचे म्हणजे घरामध्ये का असेना चालत राहणे, अ, व्यवस्थित पाणी पीत राहणे हे अतिशय गरजेचं आहे. कधी-कधी या ज्या गाठी आहेत, या गाठी लंग्समध्ये जाऊ शकतात आणि ब्रेनमध्ये जाऊ शकतात. तर या 2 ठिकाणांमध्ये जर गेल्या, तर त्याच्याने जीवाला धोका असू शकतो. तर सडनली जर तुम्हाला डोकेदुखी चालू झाली, साध्या पॅरासिटामॉलनी पण ती डोकेदुखी कमी होत नसेल आणि एका बाजूचा तुमचा जो शरीर आहे, ते सडनली तुम्हाला असं वाटत असेल, की त्याच्यातली शक्ती गेलेली आहे आणि तुम्हाला जर श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत आहे आणि असं वाटतंय, की छातीमध्ये खूप धडधड होतीये. हे सगळे रेड फ्लॅग सायन्स आहेत. याच्यातलं काहीही जरी होत असलं, तरी तुम्ही लगेचच डॉक्टरांना जाऊन दाखवलं पाहिजे. फॅन्टास्टिक. थँक यू सो मच. कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इनफॅक्ट 3 कालनिर्णय ही जी तुम्ही आता दिली आहे ती लिस्ट आम्ही बनवून खाली कमेंट्समध्ये नंतर टाकू. ते टाइप करायला थोडा वेळ लागेल. पण थँक यू फॉर सिम्प्लिफायिंग इट. म्हणजे इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं. इथे आपल्याला तशी कमेंटही आली आहे. सुचेता खोबडे या म्हणतायत की वेल स्टडीड अँड एक्सप्लेन्ड इन व्हेरी सिंपल लँग्वेज. थँक यू डॉक्टर थँक यू, प्रियांका. थँक यू. अजून एक प्रश्न आहे की कॅन वी टेक 1 डोस ऑफ कोविशिल्ड अँड देन सेकंड डोस ऑफ कोवॅक्सिन? इज इट ॲडवायजेबल? कारण सध्या कोविशिल्डचे डोसेस इतके अवेलेबल नसल्यामुळे. तर हे 2 व्हॅक्सिन्स मिक्स करू शकतात का? नाही, अनफॉर्च्युनेटली आपण तसं नाही करू शकत. कारण त्या 2 व्हॅक्सिन्स जसे काम करतात, त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ज्याला आम्ही म्हणतो, ज्या प्रकारे ते काम करतात ते वेगळे आहेत. त्याच्यामुळे एखाद्या तुम्ही जर कोविडशील्ड घेतली असेल, तर तुम्ही दुसराही कोविडशील्डच घेतली पाहिजे त्याचा मॅक्सिमम इफेक्ट येण्यासाठी. थँक यू. तेजस पाटील विचारतायत की मधुमेह, हृदयरोग किंवा इतर कोणत्याही गंभीर आजारावर उपचार चालू असणाऱ्या, तशी औषधं घेत असणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का? लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची? आणि या दरम्यान काही सौम्य आजाराचे लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का, की घरगुती उपचार करावेत? अच्छा. तर मधुमेह किंवा हायपरटेन्शन असणाऱ्या बायका त्या ऑलरेडी एका हाय रिस्क झोनमध्ये असतात त्यांच्या आजारामुळे. त्यांनी तरी इनफॅक्ट सगळ्यात आधी जाऊन ही लस घेतली पाहिजे. कारण लसीमुळे त्यांच्या मधुमेहावर किंवा ब्लड प्रेशरवर काहीही परिणाम होणार नाहीये. तसंच काही बायका ज्यांची सर्जरी झालेली असते आणि ज्या एखाद्या स्पेसिफिक मेडिसिन्सवर असतात, काही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ज्याला आपण म्हणतो, तसेही काही गोळ्या जरी घेत असल्या, तरी त्या गोळ्या घेत असतानाही तुम्ही कोव्हिडचं व्हॅक्सिन घेऊ शकता. कोव्हिडचं व्हॅक्सिन किंवा ह्याच्यासाठी कोणतंही जरी तुम्ही व्हॅक्सिन घेतलं, तरी व्हॅक्सिन घेतल्यानंतर ते कोव्हिडचं व्हॅक्सिन नॉर्मली दंडावर देतात. तर तिथे थोडे दिवस दुखणे, थोडा माईल्ड ताप येणे, जॉइंट्समध्ये थोडंसं पेन होणे, हे सगळे नॉर्मल व्हॅक्सिन घेतल्यानंतरची नॉर्मल लक्षणं आहेत आणि ती 2 ते 3 दिवसांमध्ये ॲट द मोस्ट 4 ते 5 दिवसांमध्ये घरगुती उपायांनी किंवा पॅरासिटामॉल सारख्या साध्या गोळ्यांनी सुद्धा बरी होऊ शकतात. तर व्हॅक्सिन घेतल्यानंतर लगेचच काही झालं तर लगेच
अँक्शियस होऊन डॉक्टरांकडे पळत जाणे हे नेहमीच गरजेचं नसतं. जर अगदीच सिव्हिअर तुम्हाला काही झालं, जे तुम्ही घरी मॅनेज नाही करू शकत असाल असं तुम्हाला वाटलं, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. थँक यू डॉक्टर. आता मला एक प्रश्न Twitterवर आम्हाला आला होता प्रणित मोरे यांच्याकडनं, की हं. त्यांच्या आईची गर्भपिशवी काढण्यात आली आहे आणि तिचं लसीकरण करणं योग्य होईल का? म्हणजे करावं की करू नये? तुम्ही आय थिंक हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी बद्दल आता बोललाच, की ती औषधं घेत असताना जाऊन लस घेण्यात काहीच वावगं नाही. तर याचंही उत्तर तुम्ही प्रणित मोरे यांच्या आईंसाठी दिलत तर छान होईल. हो. तर कोणतीही मेजर ऑपरेशन किंवा सर्जरी जरी नुकत्यातच झालेली असली, तरी पण हे व्हॅक्सीन सेफ आहेत. लगेचच ज्या दिवशी त्यांना डेट मिळालेली आहे, त्या दिवशी ते जाऊन व्हॅक्सीन घेऊ शकतात. व्हॅक्सीनची डेट पुढे किंवा मागे करण्याची काही विशेष गरज नसते. इनफॅक्ट जर तशी सोय उपलब्ध असेल, तर एखादी मेजर सर्जरी करायच्या आधी जर व्हॅक्सीन घेऊ शकले, तर ते जास्त बरं होतं. कारण त्याच्याने एक्स्ट्रा इम्युनिटी मिळते, जेव्हा ऑपरेशन करायला हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा. पण जर ते जरी शक्य झालं नाही, तरी पण झाल्यानंतर तुम्ही लस घेतली, तरी पण त्याचे काही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीयेत. फॅन्टास्टिक. अजून एक प्रश्न आलाय आपल्याकडे, की पीसीओडी वगैरे हे जे म्हणजे कुठलंच औषध म्हणजे असं कुठलं औषध आहे का, की ते जर तुम्ही घेत असाल तर लस घेताना ते बंद करावं किंवा ते घेत असल्यास लस घेऊ नये, असं कोणतंही औषध आहे का? कारण बरेच प्रश्न त्या अनुषंगाने आपल्याकडे येतायत, की बरोबर आहे. मी बरोबर. याच्या ट्रीटमेंटमध्ये असेन तर घेऊ का लस? मी करेक्ट. ती ट्रीटमेंट घेते. तर थोडक्यात सांगाल का? करेक्ट. तर व्हॅक्सीन घेण्यासाठी आम्ही ज्याला कॉन्ट्रा इंडिकेशन इंग्लिशमध्ये म्हणतो तेच म्हणजे की कोणत्या कंडिशनमध्ये घेऊ नये, याच्यासाठी एकच असा आन्सर आहे, की जर तुम्ही पहिलं व्हॅक्सीन घेतलेलं असेल आणि त्या व्हॅक्सीननी तुम्हाला सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शन जर आलेली असेल, ते व्हॅक्सीन घेतल्यानंतर कारण नॉर्मली व्हॅक्सीन घेतल्यानंतर 30 मिनिटं हॉस्पिटलमध्ये थांबणं हे योग्य असतं. हे बघायला, की त्या व्हॅक्सीनचा काही दुष्परिणाम किंवा ॲलर्जिक रिएक्शन आलेली आहे का? जर ती तुम्हाला ॲलर्जिक रिएक्शन आलेली असेल, तर डेफिनिटली तुम्ही तो दुसरा डोस नाही घेतला पाहिजे. कारण कधी-कधी ॲलर्जिक रिएक्शन्स सिव्हिअर होऊ शकतात आणि त्याच्याने जीवही जाऊ शकतो, जर त्या मॉनिटर झाल्या नाहीत तर. आणि जर तुम्हाला कोव्हिड झालेला असेल, तर तुम्ही त्या क्षणाला व्हॅक्सीन नाही घेतलं पाहिजे. ह्या 2च गोष्टी अशा आहेत, जे हे 2च सिच्युएशन्स असे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅक्सीन घेणं अयोग्य ठरेल आणि ऑफ कोर्स इंडियामध्ये सध्या 18 वर्षांपेक्षा कमी एज ग्रुपची जी लोकं आहेत, त्यांच्यासाठी अजून व्हॅक्सीनची सेफ्टी प्रूव्ह केलेली नाहीये. पण तसं जर नसेल, तर कोणतीही गोळी किंवा कोणत्याही गोळीशी व्हॅक्सीनचा क्रॉस रिएक्शन अशी काही प्रूव्हन नाहीये. त्याच्यामुळे बाकीच्या तुम्ही सगळे आजार आय मीन ट्रीटमेंट वगैरे चालू ठेवू शकता. थँक यू. पुष्पा देशमुख विचारतायत, की लसीकरणामध्ये खूप गॅप असणे चांगले आहे का? कारण आत्ताच आपल्याकडे कोविशिल्डसाठी 12 आठवड्यांपासून मला वाटतं 16 आठवड्यांची गॅप हो, केलेली आहे. हो, हो. तर ही गॅप जर जास्ती वाढली, तर हे चांगलं असतं का? आणि इज इट सेफ? तर आता या प्रश्नाचं ॲक्चुअली थोडं उत्तर असं आहे, की आपल्याकडे इंडियामध्ये कारण गव्हर्नमेंट खूप अ, अ, जास्त आणि चांगला प्रयत्न करतीये मॅक्सिमम लोकांना व्हॅक्सीन देण्यासाठी. त्याच्यामुळे थोडीफार तारखांची पुढे-मागे तफावत होणं हे एक्स्पेक्टेड आहे. आणि हा प्रॉब्लेम फक्त इंडियामध्येच नाही, तर बाकीच्या सगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा एका ना एका पॉइंटला आलेला होता, की 2 डोसेसच्या मध्ये त्यांना वाढवावा लागला गॅप कारण व्हॅक्सीन्स अवेलेबल नव्हते किंवा त्यांचं प्रोडक्शन तेवढं स्पीडनी झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे आयडियली जर विचारलं तर कोविशिल्ड हे जे आहे ते 4 टू 6 वीक्स अपार्ट घेतलं पाहिजे आणि 4 टू 8 वीक्स आता एक्सटेंडेड आहे. म्हणजेच 2 महिन्यांचा गॅप 2 डोसेसमध्ये हा एक्सेप्टेबल गॅप आहे. आणि कोव्हॅक्सिन सुद्धा 4 ते 6 आठवडे किंवा 2 महिने यांच्यातला गॅप एक्सेप्टेबल आहे. पण जरी तुम्हाला 2 महिन्यानंतरचीही डेट मिळत असली, तरी सुद्धा तुम्ही ती डेट घेऊन तो कोर्स कंप्लीट करणं हे गरजेचं आहे. तर आय थिंक बॉटम लाईन जरी तुम्ही माझ्या टॉकमध्ये जर काहीच लक्षात नाही ठेवलं, तरी पण
ही मी सगळ्यांना कळकळीने विनंती करीन, की जर तुम्हाला व्हॅक्सिन घेण्याची अपॉर्च्युनिटी असेल, तर प्लीज तुम्ही व्हॅक्सिन घ्या. कोणत्याही वेबसाईटवर जरी तुम्ही गेलात, तर सगळ्यात स्टार्टिंगला हीच लाईन लिहिलेली असेल, की जर अपॉर्च्युनिटी असेल, व्हॅक्सिन घेणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे स्वतःचा आणि फॅमिलीचा बचाव करण्याचा कोविडपासूनची. थँक यू. हे महत्वाचं आहे खूप, कारण लसीकरण वाईट कसं असू शकेल आणि त्याची भीती खूप लोकांच्या मनामध्ये होती. त्यामुळे आज तुमच्याशी हा संवाद घालताना माझ्या मनातल्या खूप शंकांचं काइंड ऑफ त्या शंकांचा बबल फुटलेला आहे कोविडच्या थँक यू सो मच. त्या स्पाइक्स सारखा. पण अजून एक गोष्ट, ही प्लाझ्मा थेरपी बद्दल आपल्याकडे एक प्रश्न आलाय, की कोविड होऊन गेलेली महिला प्लाझ्मा डोनेट करू शकते का? तर त्याचं एक थोडक्यात सांगाल? आपण एखादा अजून प्रश्न घेऊ, कारण मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहात. नाही. त्यामुळे तुमचा वेळ मला घ्यायचा नाहीये तितका. पण प्लाझ्मा बद्दल थोडंसं सांगाल का तुम्ही? अच्छा. तर प्लाझ्मा थेरपी ही मध्ये अराउंड डिसेंबर-जानेवारीपर्यंत बऱ्याच जोमाने प्लाझ्मा थेरपीचा प्रचार होत होता आणि मागच्या वेव्हमध्ये भरपूर पेशंट्सना याचा चांगला अनुभवही आला, जे एस्पेशली सिव्हिअर कोविडचे पेशंट्स होते त्यांना. नंतरच्या स्टडीजमध्ये असं त्यांनी सांगितलं, की जे अर्ली कोविड आहे, त्या कोविडमध्ये प्लाझ्मा थेरपीचा जास्त फायदा होतो सिव्हिअर कोविडपेक्षा सुद्धा. त्याच्यामुळे ज्यांना कोविड झालेला आहे, ते 14 दिवसानंतर प्लाझ्मा डोनेट करू शकतात. मग ते स्त्री असू देत किंवा पुरुष. पण स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की एखादी स्त्री जर कधी म्हणजे मागे कधीही प्रेग्नंट राहिलेली असेल, तर ती प्लाझ्मा नाही डोनेट करू शकत. तर ज्या स्त्रिया फक्त प्रेग्नंट कधीच राहिलेल्या नाही आहेत, त्याच फक्त प्लाझ्मा डोनेशनसाठी एलिजिबल आहेत. पुरुष सगळे ज्यांना कोव्हिड झालेला आहे, ते जाऊन डोनेट करू शकतात आणि तसंच ज्या स्त्रिया ज्या प्रेग्नंट नव्हत्या कधीच, त्या कोव्हिडचे सिम्प्टम्स कमी झाल्यानंतर 14 दिवसांनंतर जाऊन प्लाझ्मा डोनेट करू शकतात. काही-काही त्याच्याबद्दल अशा सुद्धा मध्ये मी मेसेजेस वाचले, की प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर त्यांची प्रतिकारशक्ती जे प्लाझ्मा डोनेट करतायत का, ही कमी होते का? पण असं काहीही होत नाही. ते तसंच म्हटल्यासारखं झालं, की रक्तदान केल्यानंतर माझ्या बॉडीमधलं रक्त कमी होईल म्हणून मी रक्तदान करणार नाही. असं जर सगळ्यांनी विचार केला, तर कधीच कुणाला आपल्याला ज्यांना गरज आहे त्यांना रक्त मिळणार नाही आणि बॉडीचं आपलं मेकॅनिझम असतं, की जर थोडा आपण प्लाझ्मा डोनेट केला, तरी पण बॉडी तो प्लाझ्मा परत आपल्या बॉडीमध्ये तयार करू शकते. आणि जो प्लाझ्मा डोनेट करतात, तो पण खूप प्रमाणातला नसून एक फिक्स प्रमाणामध्येच आपण तो डोनेट करतो. त्याच्यामुळे ज्यांना अपॉर्च्युनिटी असेल त्यांनी नक्की जाऊन डोनेट करावं. कारण काही पेशंट्सना ज्यांना त्याची गरज असते, त्याच्याने त्यांना खरंच फायदा झालेला आहे. थँक यू सो मच. आपण बऱ्याचशा प्रश्नांना इकडे उत्तरं दिलेली आहेत. त्यातून काही, कारण खूप आपल्याकडे कमेंट्स येतायत, त्यामुळे जर काही प्रश्न आमच्याकडून सुटले असतील तर चूक-भूल माफ करा. थँक यू डॉक्टर प्रियांका. तुमच्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही वेळ काढून आज आमच्याशी गप्पा मारला. आमच्या सगळ्या सरळ सोप्या प्रश्नांना सरळ सोपी उत्तरं दिली आणि कोविड-19 याच्यावरती मात करायला पहिली गोष्ट म्हणजे लसीकरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य इन्फॉर्मेशन, हे आम्हाला तुम्ही पटवून दिलेलं आहे. सो थँक यू डेफिनेटली. सो मच डॉक्टर प्रियांका. पुन्हा आमच्या लाईव्ह मैफिलीमध्ये तुम्ही काहीतरी आनंदाच्या कारणासाठी या, काही छान पॉझिटिव्ह सब्जेक्टवर आपण बोलण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करू अशी मी आशा करते. आणि थँक यू सो मच फॉर टेकिंग द टाईम. थँक यू कालनिर्णय टीम आणि शक्तीजी यांना म्हणजे मी खरंच त्यांचे आभार मानते, की त्यांनी इतक्या सोशली रिलेव्हंट टॉपिकवर हा प्रोग्राम करायचं ठरवलं आणि त्यांच्या वाचकांना आय एम शुअर सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा होईल. आणि जसे आम्ही सगळेच सगळ्यांना सांगत राहतो, स्टे होम, स्टे सेफ. तुम्ही स्वतःची काळजी घेतली, की तुम्ही इनडायरेक्टली आणि डायरेक्टली तुमच्या कुटुंबाचीही काळजी घेताय हे विसरू नका. आणि पुन्हा एकदा पूर्ण कालनिर्णयाच्या टीमचे मनापासून आभार मला बोलवल्याबद्दल. आणि डेफिनेटली मी नवीन आपण एखादा कोणत्यातरी छान अशा टॉपिकवर व्हिडिओ करायला मी कधीही कालनिर्णयाला नाही म्हणणार नाही. नक्कीच. आणि हे बोलताना मला अजून एक सांगायचंय, की कालनिर्णयचा एक मोठा भाग म्हणजे पाकशास्त्र असतं आणि पाकनिर्णय ही आमची स्पर्धा सध्या सुरू आहे.
31 मे पर्यंत तुम्ही तुमच्या एंट्रीज पाठवू शकता, ह्याची माहिती अरे आमच्या वाह! FB पेजवर आहे. पण डॉक्टर प्रियांका या त्यांच्या फॅमिलीतल्या आणि ओळखीच्या लोकांच्या ज्या खास रेसिपीज आहेत, त्या गोळा करतात आणि त्यांना जो काही थोडासा मोकळा वेळ मिळतो, त्यात त्याचा PDF करून फॅमिली कुकबुक सारखं ते सगळ्यांना पाठवतात आणि त्या खूप मेहनतीने हे काम करतात आणि सगळं करून पाहतात. त्यामुळे अरे त्या अजून आपल्यापैकी असल्यासारखं आहे. आमच्या परिवारातल्याच आहेत त्या. त्यामुळे तुम्ही मला शक्तीजी म्हणू नका प्लीज डॉक्टर प्रियांका. आणि आपण लवकरच कदाचित पाकशास्त्र आणि प्रेग्नन्सीत काय खायचं यावरती गप्पा मारायला भेटू. डेफिनेटली. हो. आणि थँक यू सो मच. आमच्या वाचकांना नक्कीच इथे मी माझ्या वाचकांचे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते, की तुम्ही सुद्धा रविवार संध्याकाळची वेळ काढून इथे आलात, ही माहिती जाणून घेतलीत आणि प्रश्न विचारलेत. कारण सगळे प्रश्न एकत्र आले, की एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं. त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि इथेच आपण थांबूया. हॅव अ ग्रेट इव्हनिंग आणि स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.